नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज अगदी स्पेशल अशी डिश बनवूयात, मलाई मेथी मटार विथ पनीर आणि त्याबरोबर अगदी लच्छेदार असा कोरिएंडर गार्लिक पराठा। अगदी स्पेशल अशी ही डिश आहे, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे सगळी प्रोसेस तुम्हाला अगदी व्यवस्थित समजेल। चला मग बनवायला सुरुवात करूयात। तर पराठ्यासाठी आपण सुरुवातीला कणिक मळून घेणार आहोत। त्यासाठी आपण पाव किलो मैदा आणि पाव किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मीठ, अर्धा चमचा साखर आणि 2 चमचे आपण तेल घालणार आहोत। तेल आहे ते नॉर्मलच घेतलेलं आहे। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालून ही छान कणिक आपण मळून घेऊयात। पराठ्यांसाठी कणिक थोडीशी सैलसरच मळायची आहे। पुरणपोळीसाठी आपण जशी कणिक मळतो ना, त्या पद्धतीने आपण ही कणिक मळायची आहे। एवढी सैलसर आपण कणिक ठेवलेली आहे। आता कणकीमध्ये थोडंसं तेल टाकून परत एकदा छान मळून घेऊयात। तशा पद्धतीने आपण ही कणिक मळून घेतलेली आहे। त्यावर परत एकदा थोडंसं तेल घालून झाकण ठेवूयात। आता आपण पुढची तयारी करूयात। तर 1 वाटी मी मटार घेतलेला आहे। हा मटार आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी थोडं पाण्यामध्ये आपण हे मटार घातलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, थोडी साखर घातलेली आहे। साखर घातल्यामुळे मटारचा कलर आहे तो हिरवागार राहतो, म्हणजे जो नॉर्मल आहे तो कलर राहतो। आता ग्रेव्हीसाठी आपण 4 कांदे घेतलेले आहेत मीडियम आकाराचे, असे उभे पातळ चिरून घेऊयात। आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून हे कांदे आपण परतून घेऊयात। 4 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटो पण आपल्याला चिरून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामधल्या बिया असतात त्या काढून घ्यायच्या आहेत। बिया काढल्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे ती आंबट होणार नाहीये। मटार पण आपला छान वाफून झालेला आहे। तुम्ही फ्रोझन मटार पण वापरू शकता। फ्रोझन मटार वापरला तर त्याला शिजवायची गरज लागणार नाही। कांदा पण आपला परतत आलेला आहे। त्याच्यामध्ये आपण काजू घालूयात। एक 10 ते 15 काजू घेतलेले आहेत। काजू पण तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत। आता एक 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं घालूयात। कांदा आहे तो चांगला लाल करून घ्यायचा आहे। कांदा लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत। टोमॅटो पटकन मऊ व्हावे त्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे। मंद गॅस करून 10 मिनिटं छान वाफून द्यायचं आहे। एक 2-3 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत। एक गड्डी मेथीची घेतलेली आहे, स्वच्छ धुवून चिरून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बारीक चिरायची आहे। जेवढी तुम्हाला बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरायची आहे। आपली ग्रेव्ही पण छान शिजलेली आहे। अगदी टोमॅटो आहे ते छान मऊ झालेलं आहे। हे सर्व साहित्य आपल्याला छान थंड करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल, बटर घातलेलं आहे। तेल आणि बटर छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूण चिरून घेतलेला होता तो टाकायचा आहे। लसूण हिरवी मिरची छान परतून घ्यायची आहे। लसूण हिरवी मिरची छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जी बारीक चिरलेली मेथी आहे ती घालायची आहे आणि छान परतून घ्यायची आहे। मीठ घालायचं नाही आहे। मीठ न घालता छान परतायची आहे। त्यामधील सर्व पाणी निघून जाईल इथपर्यंत त्याला परतून घ्यायची आहे। वाटण पण आपण छान वाटून घेतलेलं आहे। अगदी बारीक वाटायचं आहे। आता त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल आणि बटर घातलेलं आहे। बटर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचे आहेत। खड्या मसाल्यांमध्ये लवंग, मिरी, दालचिनी, हिरवी वेलची, मसाला वेलची, तमालपत्र हे मी गरम मसाले वापरलेले आहेत। गरम मसाले चांगले तेलामध्ये परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, 1 चमचा आपण घातलेली आहे बेडगी मिरची पावडर आणि 1 चमचा आपण घातलेली आहे लवंगी मिरची पावडर। तिखट मिरची पावडर आहे ती वापरायची आहे 1 चमचा, अर्धा चमचा हळद आणि आपण जे वाटण वाटून घेतलेले आहे ते घालायचं आहे आणि हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। वाटणाला चांगलं तेल सुटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा धनेपूड, 1 चमचा आपण किचन किंग मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा जिरे पावडर। आता हे मसाले पण छान तेलामध्ये परतल्यानंतर वाटाणा घालायचा आहे
वाटाणा आहे तो पण ह्या ग्रेव्हीमध्ये छान परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर घालायची आहे वाफवलेली मेथी आणि हे सगळं छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तुम्हाला नको असतील तर त्याच्यामध्ये खडे मसाले काढले तरी चालतील। मी तमालपत्र काढून घेतलेलं आहे। आपण ही अर्धी वाटी घरची मलाई घेतलेली आहे, दुधावरली जी साई असते ती घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढ्या प्रमाणात पाणी घालायचं आहे तेवढ्या प्रमाणात गरम पाणी घालायचं आहे। जेवढी घट्ट आपल्याला भाजी ठेवायची आहे, ही भाजी थोडीशी घट्टच असते, तेवढ्या प्रमाणात पाणी घालून चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण जी घरची मलाई घेतलेली आहे ती घालायची आहे आणि अगदी गॅस आहे तो मीडियम करायचा आहे, जास्त फुल गॅस करायचा नाही आहे। आणि मग त्यामध्ये आपल्याला मलाई घालायची आहे। अगदी हळूवार हाताने आपल्याला ही मलाई व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत 60 ते 70 ग्रॅम पनीर। पनीर आहे ते मी खिसून घालणार आहे। पनीर खिसून घातल्यामुळे भाजीची टेस्ट खूप छान लागते। अशा पद्धतीने आपण हे पनीर आहे ते खिसून घातलेलं आहे। आता भाजीला जास्त उकळी आणून द्यायची नाही आहे, थोडंसं झाकण ठेवून एक 5 मिनटं फक्त आपल्याला मीडियम गॅसवर उकळी आणायची आहे। आता आपण पराठ्यासाठी लसूण अशा पद्धतीने अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे। कोथिंबीर आहे ती पण अगदी बारीक चिरायची आहे। बटर घेतलेलं आहे, बटर ऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता। आपली जी कणिक आहे ती अशा पद्धतीने छान पातळ झालेली आहे। एवढीच पातळ आपल्याला कणिक लागते, व्यवस्थित छान मळून घ्यायची आहे। जेवढ्या आकाराचा तुम्हाला पराठा बनवायचा आहे तेवढ्या आकाराचा एक गोळा घेऊन तो गोळा छान मळायचा आहे। अगदी सॉफ्ट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण गोळा तयार करून घेतलेला आहे। आता थोडीशी पिठी घेऊन अगदी लांबट आकाराची आपल्याला ही पोळी तयार करायची आहे। थोडंसं बटर लावायचं आहे। बारीक चिरलेलं आपल्याला त्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। असं व्यवस्थित जे साहित्य आपण लावलेलं आहे ते व्यवस्थित त्या पोळीला आपल्याला छान लावून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने एक साईड पकडून असा हा पराठा आपल्याला जुळवून घ्यायचा आहे। लसूण आणि कोथिंबीर आतमध्ये राहील अशा पद्धतीने आपल्याला ही पोळी आहे ती जुळवून घ्यायची आहे आणि त्याचा अशा पद्धतीने छान रोल बनवायचा आहे। लक्षात ठेवायची आपली कणिक आहे ती पातळच हवी आहे। आपण जी पोळी लाटतो ती पण पातळच हवी आहे, जास्त जाड करायची नाही आहे। तर अशा पद्धतीने आपण हा रोल तयार करून घेतलेला आहे। थोडीशी पिठी लावून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। मोठी काय मुलं पण खूप आवडीने खातील। एरवी मेथी खायला नाक मुरडणारी मुलं ह्या पराठ्याबरोबर मटार विथ पनीर भाजी बनवलेली आहे, ती मुलं अगदी आवडीने खातील। अशा पद्धतीने आपण हा पराठा लाटून घेतलेला आहे। जाडच ठेवायचा आहे, जास्त पातळ करायचा नाही आहे। तेल लावून छान खमंग असा हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। पराठ्यासाठी तेल जास्त लागतं, अगदी तुम्ही चपातीला लावताल एवढ्या प्रमाणात तेल लावायचं नाही, जरा थोडंसं जास्तच लावायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण हा पराठा छान खमंग भाजून घेतलेला आहे आणि त्याचे लेयर असे सुट्टे करायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपण पराठे तयार करून घ्यायचे आहेत। तर आजचा हा मेनू आपला सर्व तयार झालेला आहे। अगदी लच्छेदार तुम्हाला पराठा दिसत असेल, किती छान असा पराठा आपल्याला दिसतोय, खायला पण खूप टेस्टी लागतो। हा मेनू तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला मग भेटूया अशा छान छान डिलिशियस रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये।